कौटुंबिक वादातून नवऱ्याकडून बायकोची हत्या. नवी मुंबईतील करावे गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे नवऱ्याने आपल्या बायकोची राहत्या घरात चाकूने हत्या केल्याची घटना घडली आहे. राजू काकडे असं आरोपीचं नाव असून ज्योती काकडे असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. काल दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ज्योती काकडे म्हणून आहे, त्यांचे पती राजू काकडे त्यांच्या घरी राहते घरात त्यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर पोटावर शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वार करून स्टॅबिंग त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला घेऊन गेले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी येणाऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी 4 ऑक्टोबरपर्यंत त्याला कस्टडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. आरोपी हा मयतीचा नवरा आहे. त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे. पूर्वी पुण्याला राहत होते. 2 वर्षापूर्वी मयत इकडे आली आणि 10-15 दिवसापूर्वी मयत बरोबर राहण्यासाठी आले. कौटुंबिक वादाची त्याला पार्श्वभूमी तपासात कसं काय